दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र माळेगाव खंडोबा यात्रेची लगबग सुरू 18 डिसेंबरपासून यात्रेला प्रारंभ। भाविकांसाठी विशेष सोयी सुविधा। दक्षिण भारतातील एक प्रमुख आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव खंडोबा यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। नांदेड जिल्हा परिषद आणि नांदेड जिल्हा पोलीस दल व माळेगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ही तयारी जोरात सुरू असून या यात्रेचे आयोजन 18 डिसेंबर 2025 पासून होणार आहे। माळेगाव खंडोबा देवस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी माळेगावमध्ये दाखल होतात। भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी माळेगाव ग्रामपंचायत सज्ज झाली आहे। ग्रामपंचायत प्रशासनाकडून भाविकांना मूलभूत सोयी सुविधा, पाणी, स्वच्छता आणि विद्युत लाईट व सुरळीत दर्शनासाठी विशेष या सर्व गोष्टीचे नियोजन केले आहे। या यात्रेसाठी आतापासूनच माळेगावमध्ये विविध प्रकारची छोटी मोठी दुकाने, स्टॉल्स आणि मनोरंजन केंद्रे थाटण्यास सुरुवात झाली आहे। या यात्रेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व अनेक नेते मंडळी उपस्थित राहतील अशी माहिती माध्यमांशी बोलताना सरपंच हनुमंतराव धुळगंडे यांनी दिली। या भव्य यात्रेची रूपरेषा पुढीलप्रमाणे असेल। दिनांक 18 डिसेंबर 2025 देव सवारी असेल, तर त्याचबरोबर दिनांक 19 डिसेंबर 2025 भव्य पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 20 व डिसेंबर 21 इलेक्शन असल्यामुळे या दिवशी कोणता शासकीय कार्यक्रम असणार नाही व दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी भव्य लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी भव्य कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे व 25 डिसेंबर 2025 रोजी भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमांमुळे यात्रेकरूंना धार्मिक विधींसोबतच सांस्कृतिक मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे। जिल्हा परिषद आणि पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन सरपंच व माळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे। खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या माळेगाव भूमीमध्ये 2025 दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा जिथे भरते ते श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा। यावर्षी ही यात्रा 18 डिसेंबर 2025 ला पालखी देवस्वारी देवाची पालखी निवडून महापूजा करून सुरुवात होत आहे। तिथून ही यात्रा 1 महिना चालत असते। या यात्रेला कमीत कमी एका दिवशी 8 ते 9 लाख पब्लिक येत असते। त्या पब्लिकची, त्या जनतेची सुविधा, मग ही यात्रा जिल्हा परिषद नांदेड, पंचायत समिती लोहा आणि ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव यात्रा यांच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा भरवली जाते। या यात्रेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या वतीने जनतेसाठी कोणत्या असुविधा राहू नये त्यासाठी पाण्याचा प्रश्न असो, लाईटचा प्रश्न असो, अंतर्गत यात्रेचे रस्ते असो आणि सुरक्षता असो, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे। गेल्या वर्षी ज्या चुका झाल्या, पाठिंबाच्या ज्या चुका झाल्या त्या सुधारून यावर्षी आपल्याला कशा पद्धतीने खंडेरायाच्या भावी भक्तांना असो, व्यापारी वर्गांना असो आणि हौसे नवसे गौसे या यात्रेमध्ये सगळे येतात, सगळ्यांसाठी जे सुविधा आपल्याला द्यायला पाहिजे त्या पद्धतीने काटेकोरपणे नियोजन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचा चालू आहे। पूजा आपण दरवर्षी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री सगळ्याला आम्ही आमंत्रण कालच देऊन आलो, नागपूरला सगळ्याला देतो आणि ती महापूजा करण्याच्या दृष्टिकोनातून या नगरीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे प्रयत्न करत आहेत। पंढरपूरच्या धर्तीवर माळेगावची महापूजा, खंडेरायाची महापूजा झाली पाहिजे हा सगळ्या भावी भक्तांची इच्छा आहे। त्यामुळे यावर्षी आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब आम्ही सगळ्यांनी ग्रामपंचायतच्या वतीने, जिल्हा परिषदच्या वतीने, सगळ्याच्या वतीने आमंत्रण दिलेलं आहे। महापूजाला बहुतेक मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे असं आमदार साहेबांकडून गेल्या वर्षी आम्ही 16 सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते सुरक्षिततेच्या दृष्टिकोन यात्रेमध्ये। यावर्षी आम्ही 9 सीसीटीव्ही कॅमेरे वाढून एकूण 25 सीसीटीव्ही कॅमेरे यावर्षी यात्रेमध्ये लावलो आणि यात्रेचा कोणताही भाग कुठे असुरक्षित राहू नये म्हणून आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने ते पण निर्णय घेतलेला आहे। यावर्षी आम्ही यात्रा जशी जशी वर्ष वाढत चालली तशी यात्रा वाढत चालली, त्यामुळे यात्रेतला कोणता भाग अंधारात राहू नये त्यासाठी गेल्या वर्षी 25 पोल लाईटचे आणि यावर्षी लाईटचे 25 पोल असे आम्ही 50 पोल लावलेत। म्हणजे यात्रेतला कोणताही भाग अंधारात राहू नये, तिथं अनुचित प्रकार घडू नये अशा पद्धतीने आमचं निवेदन चालू आहे। कोणकोणत्या स्पर्धा भरणार आहेत, कसे असणार आहेत?
नाही, दरवर्षीप्रमाणे ज्या कला राहतात, आपण 2 वर्ष झालं जे शंकरपट बंद पडलेलं होतं ते आपण चालू केलेलं आहे ग्रामपंचायतच्या वतीने, जिल्हा परिषद आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या मदतीने हे चालू केलेलं आहे. 18 डिसेंबरला ही यात्रा चालू होते. 18 डिसेंबरला यात्रेची पालखी, देवांची जी पालखी असते, श्री खंडेरायांची पालखी पूर्ण यात्रेच्या कडेयडा देऊन ही यात्रेची सुरुवात होते. त्यानंतर 19 डिसेंबरला आश्व, श्वान, कुक्कुटपालन हे यांचं प्रदर्शन आहे. म्हणजे दुग्ध व्यवसायाचे जे सोडून जे प्राणी असतात त्यांचं प्रदर्शन आहे. त्यानंतर 20 डिसेंबर आणि 21 डिसेंबरला 20 डिसेंबरला राज्यात निवडणूक आहेत नगरपालिकेच्या आणि 21ला निकाल असल्यामुळे हे 2 दिवस आपण कोणताही शासकीय कार्यक्रम या माळेगाव यात्रेमध्ये ठेवला नाही. त्यानंतर 22 डिसेंबरला जी कला असते, माळेगावची जी ओळख आहे, लावणी महोत्सव म्हणून आपण आहे, त्या 22 डिसेंबरला लावणी महोत्सव हा मोठा भव्य दिव्य असा आहे. त्यानंतर 23 डिसेंबरला कुस्त्याची भव्य दंगल आणि दुग्ध व्यवसायाचे जे पशु प्रदर्शन आहे त्याचं एक या ठिकाणी कुस्त्याची दंगल आहे, हे 23 डिसेंबरला आहे. त्यानंतर 24 डिसेंबरला जी कला असते, पारंपरिक कला महोत्सव असतो, ते कला महोत्सव 24 डिसेंबरला आहे. आणि आतापर्यंत बंद पडलेला, न्यायालयाच्या कचोटीत सापडलेला शंकरपट आहे. शंकरपट आपण आता 2 वर्ष झालं चालू आहे. ह्या वर्षी सुद्धा 25 डिसेंबरला सगळ्यात मोठे भव्य दिव्य हा शंकरपट घेण्यात येणार आहे. अशा पद्धतीने जो क्रम आहे त्या पद्धतीने काही कारणास्तव बदल करण्यात आल्या. मग नगरपालिकेचा निकाल असो, नगरपालिकेच्या निवडणुका त्याच्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या, त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं, जिल्हा परिषदच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो याच्यामध्ये की टाइम टेबल तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला, पण आता जे टाइम टेबल आम्ही दाखवला ते नक्की हेच टाइम टेबल आहे, याच्यात कुठलाही बदल आता होणार नाही. आहे आणि 22 डिसेंबर सगळ्यात मोठं भव्य दिव्या कला असे 22 मला वाटले 10 जण काहीतरी लावणी महोत्सवामध्ये भाग घेतलेले आहेत. सगळ्याला विनंती आहे भावी भक्तांना किंवा माळेगावची ही भव्य दिव्य यात्रा असते, इथं तुम्ही आनंद घ्या, सुख घ्या आणि सगळ्याला खंडेरायाचं दर्शन घेऊन माळेगावच्या यात्रेचा आनंद घ्यावा. यासाठी आम्ही भावी भक्तांना कोणत्या पद्धतीनं त्रास होणार नाही, दुकानदाराला त्रास होणार नाही आणि इतर व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याची काटेकोरपणे आम्ही पोलीस स्टेशन असो, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती याचे काटेकोरपणे पालन करीत आहात. त्यासाठी सगळ्यांना नम्र विनंती की यात्रेमध्ये सहभागी होऊन यात्रेचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती करतो.